नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आमच्या यूट्यूब चॅनलवर। तर आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळामार्फत राबवण्यात येणाऱ्या कोणकोणत्या योजना ज्या आहेत या बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळांतर्गत येतात आणि या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला कोणकोणते कागदपत्रे लागतील, कशा प्रकारे तुम्हाला अर्ज करावे लागतील, संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण सांगणार आहोत। त्याचबरोबर कागदपत्रे कोणती लागल हे सुद्धा संपूर्ण माहिती व्हिडिओमध्ये बघणार आहोत। त्या अगोदर जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राइब करा। सर्वात महत्त्वाचं म्हणजे सामाजिक सुरक्षा। आता जे बांधकाम कामगारा अंतर्गत सामाजिक सुरक्षांच्या ज्या काही योजना आहेत त्यांची माहिती बघून घेऊया आणि त्यानंतरच्या पुढील योजनांची माहिती बघून घेऊया। आता महत्त्वाचं म्हणजे यामध्ये बघितलं, जर तुम्ही बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळांकडे रजिस्ट्रेशन केलेला असाल तर तुम्हाला पहिला विवाहांच्या खर्चांसाठी प्रतिपूर्तीसाठी 30,000 रुपये या ठिकाणी मिळणार आहे। आता या 30,000साठी तुम्हाला अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे कोणते लागतील? जर तुम्ही वडील असाल आणि तुमच्या मुलींचं जे आहे तुम्ही लग्न या ठिकाणी केलेलं असाल तर तुम्हाला त्या ठिकाणी जे आहेत विवाह नोंदणी प्रमाणपत्र काढून घ्यावं लागेल आणि प्रथम विवाह असल्याबाबत तुम्हाला शपथपत्र सुद्धा द्यावं लागेल। त्यानंतर तुम्हाला 30,000 रुपये या ठिकाणी दिले जातील। आता मध्यांतर भोजन योजना या योजनेसाठी सुद्धा तुम्हाला जे आहेत तुम्हाला विहित नमुन्यांचा मागणी अर्ज जे आहे तुम्हाला भरून द्यावा लागेल। त्यानंतर प्रधानमंत्री श्रम योगी मानधन योजना आणि या योजनेचा जर तुम्हाला लाभ घ्यायचा असेल या महाराष्ट्र बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळांतर्गत तर तुम्हाला पाल्यांचे शाळांचे ओळखपत्र तुम्हाला या ठिकाणी द्यावं लागणार आहे, तरच तुम्ही या योजनेअंतर्गत पात्र असाल। त्यानंतर पुढील योजना आहे प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना। या योजनेचा जर तुम्हाला लाभ घ्यायचा असेल तर तुम्हाला विहित नमुन्यांचा तुम्हाला जे आहेत फॉर्म भरून द्यावा लागणार आहे हमीपत्र। त्यानंतर प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना या योजनेचा सुद्धा तुम्हाला फक्त फॉर्म भरून द्यायचा आहे। ज्यांनी या अगोदर महाराष्ट्र बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडे नोंदणी केलेली आहेत त्या सर्व लाभार्थ्यांना फक्त फॉर्म भरून द्यायचा आहे तर तुम्हाला लाभ मिळेल। त्यानंतर पूर्व शिक्षण ओळख प्रशिक्षण योजना, आता या योजनेचा सुद्धा तुम्हाला लाभ घेण्यासाठी तुम्हाला फक्त एक नोंदणी केल्यानंतर तुम्हाला फक्त फॉर्म भरून द्यायचा आहे आणि ते नमुना हमीपत्र जे आहे तुम्हाला आमच्या टेलिग्राम चॅनलवर संपूर्ण देण्यात आलेलं आहे। त्यानंतर बघितलं तर तुम्हाला पुढील जी योजना असेल ती शिक्षणासाठी, जर तुम्ही बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडे नोंदणी केलेली असाल आणि तुमच्या घरामध्ये दोन मुले असतील तर ही योजना तुमच्यासाठी लागू असणार आहे। तर 2 मुलापर्यंत ही योजना लागू असेल। तर शिक्षण योजनेअंतर्गत इयत्ता 1ली ते 7वीच्या विद्यार्थ्यांसाठी प्रतिवर्षी तुम्हाला 2,500 रुपये या ठिकाणी दिले जातील। 2,500 रुपये या ठिकाणी 1ली ते 7वीच्या विद्यार्थ्यांसाठी दिलं जाईल। इयत्ता 8वी ते 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी प्रतिवर्षी तुम्हाला 5,000 रुपये या ठिकाणी शिष्यवृत्ती दिली जाईल। यासाठी तुम्हाला किमान 75% उपस्थिती शाळेमध्ये असणे गरजेचे आहे, तरच या योजनेचा लाभ मिळणार आहे। आता या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला शाळेचा 75% हजेरीबाबतचं प्रमाणपत्र तुम्हाला द्यावं लागणार आहे, तरच या ठिकाणी या योजनेचा तुम्ही लाभ घेऊ शकाल। त्यानंतर इयत्ता 10वी ते 12वी मध्ये किमान 50% किंवा त्यापेक्षा अधिक जर गुण प्राप्त झालेले असेल तर तुम्हाला 10,000 रुपये या ठिकाणी मिळणार आहे। आता यासाठी तुम्हाला तुमचं गुणपत्रिका या ठिकाणी जे आहे द्यावं लागणार आहे, तरच तुम्हाला 10,000 रुपये या ठिकाणी दिलं जाईल। गुणपत्रिकेचा तुम्ही झेरॉक्स द्या आणि तुमचा नोंदणी क्रमांक जे तुम्ही बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडे केलेले आहेत तर तुम्हाला या योजनेचा लाभ दिला जाईल। त्यानंतर बघितलं तर इयत्ता 12वीच्या शिक्षणासाठी प्रतिवर्षी शैक्षणिक या ठिकाणी जे वर्ष आहे 11वी 12वीसाठी
तुम्हाला 10,000 रुपये मिळतील. त्यासाठी तुम्हाला 11वी किंवा 10वीची, जर 11वीमध्ये गेलेला असाल तर तुम्हाला 10वीची गुणपत्रिका लागेल, आणि जर 12वीमध्ये गेलेला असाल तर तुम्हाला 11वीची गुणपत्रिका लागेल, आणि तुम्हाला तुमचं जे वडिलांचं ओळखपत्र आहे ते द्यावं लागेल, जे बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडे नोंदणी केलेला असेल. हा फॉर्म तुम्हाला जवळच्या बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडे द्यायचा आहे. त्यानंतर बघितलं तर पदवी अभ्यासक्रमाकरिता प्रतिवर्षी 20,000 रुपये या ठिकाणी नोंदित कामगारांच्या पत्नीसह लागू असेल. म्हणजे जर तुम्ही नोंदित बांधकाम कामगार असेल आणि तुम्ही पदवीसाठी जर तुमच्या पत्नीचं किंवा तुमच्या मुलांचं या ठिकाणी जे आहेत ॲडमिशन केलेलं असेल तर तुम्हाला प्रतिवर्षी या ठिकाणी 20,000 रुपये मिळतील. फक्त त्यासाठी तुम्हाला जे आहे काय कागदपत्रे लागतील या ठिकाणी लक्षात ठेवा. मागील शैक्षणिक इयत्तेत उत्तीर्ण झाल्याचे गुण प्रमाणपत्र लागतील, आणि चालू शैक्षणिक वर्षात प्रवेश घेतल्याबाबतचं तुम्हाला बोनाफाईड द्यावी लागणार आहे. आणि तुम्हाला एक फॉर्म भरून द्यायचा आहे. तो फॉर्मसुद्धा मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे, टेलिग्राम चॅनलवर सुद्धा दिलेला आहे. त्यानंतर वैद्यकीय शिक्षणाकरिता प्रतिवर्षी तुम्हाला 1,00,000 रुपये या ठिकाणी मिळणार आहे. आता बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडे ज्यांनी नोंदणी केलेली आहे त्याला प्रतिवर्षी 1,00,000 रुपये या ठिकाणी वैद्यकीय पदवीकरिता या ठिकाणी दिलं जाणार आहे. अभियांत्रिकी पदवीकरिता या ठिकाणी प्रतिवर्षी 60,000 रुपये या ठिकाणी दिले जाईल. फक्त या ठिकाणी नोंदित बांधकाम कामगाराच्या पत्नीसह या ठिकाणी लागू असणार आहे. म्हणजे जे बांधकाम कामगार आहेत त्यांची पत्नी जरी या ठिकाणी शिक्षण घेत असेल तरी त्यांना या योजनेचा लाभ दिला जाणार आहे. मागील शैक्षणिक इयत्तेत उत्तीर्ण झाल्याचे प्रमाणपत्र तुम्हाला द्यावे लागेल, आणि चालू शैक्षणिक वर्षामध्ये तुम्ही जे शिक्षण घेत आहेत, ॲडमिशन घेतलेले आहे, त्याचं तुम्हाला बोनाफाईड द्यावी लागणार आहे. आता शासन मान्य पदवी केसाठी प्रतिवर्षी या ठिकाणी 20,000 रुपये दिलं जाईल, आणि शासनमान्य पदव्युत्तर पदविकेसाठी 25,000 रुपये या ठिकाणी दिलं जाणार आहे. त्यासाठी सुद्धा तुम्हाला काही कागदपत्रे द्यावी लागेल, ज्यामध्ये तुम्हाला मागील शैक्षणिक इयत्तेमध्ये उत्तीर्ण झाल्याबाबतचं गुणप्रमाणपत्र आणि चालू शैक्षणिक वर्षासाठी तुम्हाला बोनाफाईड द्यावं लागेल, आणि एक फॉर्म भरून द्यावा लागेल. त्या फॉर्मची प्रिंट सुद्धा तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. त्याद्वारे तुम्ही फॉर्म भरून जे आहे या योजनेचा लाभ घेऊ शकता. त्याचबरोबर नोंदित बांधकाम कामगाराच्या 2 पाल्यांना MSCIT शिक्षणाच्या शुल्कासाठी प्रति या ठिकाणी जे आहेत पैसे सुद्धा दिले जाईल. त्यासाठी तुम्हाला MSCIT उत्तीर्ण झाल्याबाबतचे प्रमाणपत्र आणि शुल्कांची पावती ते तुम्हाला द्यावी लागेल, आणि तुम्हाला शुल्क जे आहे तुम्हाला दिलं जाईल बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळामार्फत. आता आरोग्यविषयक तुम्हाला कोणकोणत्या योजना ज्या आहेत बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळामार्फत राबवण्यात येत आहे. आता या ठिकाणी बघितलं तर नैसर्गिक प्रस्तुतीसाठी 15,000 रुपये, जर तुमचं या ठिकाणी नैसर्गिक प्रस्तुती झालेली असेल, डिलिव्हरी झालेली असेल तर 15,000 रुपये मिळेल. शस्त्रक्रियेद्वारे जर प्रस्तुती झालेली असेल तर तुम्हाला 20,000 रुपये मिळतील. 2 अपत्यांसाठी या ठिकाणी ही योजना लागू राहील. आता यासाठी तुम्हाला काय कागदपत्रे द्यावी लागणार आहे. सक्षम वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिलेले नॅचरल म्हणजे नैसर्गिक शस्त्रक्रियेद्वारे प्रस्तुतीचे प्रमाणपत्र, वैद्यकीय उपचारांचे देयके या ठिकाणी ही कागदपत्रे तुम्हाला द्यावी लागणार आहे. आता गंभीर आजारांच्या उपचारार्थ 1,00,000 रुपये या ठिकाणी लाभार्थी कामगार तिच्या कुटुंबाने या ठिकाणी दिलं जाणार आहे. आता 1,00,000 रुपये तुम्हाला जर पाहिजे असेल तर या ठिकाणी जे आहे सक्षम वैद्यकीय अधिकाऱ्यांचे गंभीर आजार बाबत असल्याबाबतचे प्रमाणपत्र तुम्हाला द्यावे लागणार आहे. वैद्यकीय उपचार विषयी कागदपत्रे तुम्हाला द्यावी लागणार आहे, आणि एक फॉर्म भरून द्यायचा. तो फॉर्म सुद्धा तुम्हाला टेलिग्रामवर मिळून जाईल. आता त्यानंतरची पुढील योजना आहे, एक मुलींच्या जन्मानंतर कुटुंब नियोजनाची शस्त्रक्रिया केल्यास त्या मुलीच्या नावे 18 वर्षापर्यंत 1,00,000 रुपये मुदत बंद ठेव या ठिकाणी दिलं जाणार आहे. आता बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाअंतर्गतचं या ठिकाणी जे आहे एका मुलीवर जर शस्त्रक्रिया केली तर 1,00,000 रुपये 18 वर्षापर्यंत या ठिकाणी ठेव म्हणून जे आहे बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळामार्फत ठेवली जाणार आहे. आणि त्यासाठी तुम्हाला कोणकोणते कागदपत्रे लागतील, सक्षम अधिकाऱ्यांनी दिलेले तुम्हाला जे आहेत प्रमाणपत्र लागतील, जे कुटुंब नियोजन शस्त्रक्रियेबाबतचे प्रमाणपत्र असेल, आणि अर्जदार एक कन्या अपत्यापेक्षा जास्त नसल्याबाबतचा तुम्हाला शपथपत्र तुम्हाला द्यावं लागणार आहे. त्यानंतर बघितलं तर पुढील जी योजना आहे ती आहे 2,00,000 रुपये या ठिकाणी तुम्हाला मिळणार आहे.
75% किंवा कायमचे अपंगत्व आल्यास जर तुम्ही काम करताना 75% किंवा त्यापेक्षा जास्त जर तुम्हाला या ठिकाणी जे आहे अपंगत्व आलं तर या ठिकाणी तुम्हाला 2 लाख रुपये दिलं जाईल। त्यासाठी तुम्हाला 75% अपंगत्व असल्याबाबतचं प्रमाणपत्र द्यावं लागणार आहे। त्याचबरोबर वैद्यकीय उपचारांची जे बिले आहेत ते सुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी द्यावं लागणार आहे। त्यानंतर पुढील योजना आहे महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना। या योजनेचा जर तुम्हाला लाभ घ्यायचा असेल तर तुम्हाला फक्त शिधापत्रिका म्हणजे तुमच्याकडे राशन कार्ड असणे गरजेचे आहे, तर तुम्ही डायरेक्टली या योजनेचा लाभ घेऊ शकता। आरोग्य तपासणी करणे, आता या अंतर्गत जे महामंडळाअंतर्गत जे आहे शासकीय निमशासकीय व्यसनमुक्ती केंद्रातून उपचार घेतल्याचे शासकीय वैद्यकीय अधिकाऱ्यांचे तुम्हाला प्रमाणपत्र या ठिकाणी द्यावं लागणार आहे। आता आर्थिक योजना कोणकोणत्या आहेत, जर कामगारांचा कामावर असताना मृत्यू झाल्यास 5 लाख रुपये या ठिकाणी दिलं जाईल, त्याच्या वारसाला हे पैसे मिळणार आहे। त्यासाठी तुम्हाला सक्षम वैद्यकीय अधिकाऱ्याने दिलेला मृत्यूचा दाखला, बांधकाम कामगार कामावर असताना मृत्यू झाल्याबाबतचा पुरावा, हे कागदपत्रे जर तुम्ही दिले तर तुम्हाला 5 लाख रुपये या ठिकाणी कायदेशीर वारसास या ठिकाणी दिलं जाणार आहे। त्यानंतर पुढील जे आहे कामगारांना नैसर्गिक मृत्यू झाल्यास 2 लाख रुपये या ठिकाणी दिलं जाणार आहे। वारसाला 2 लाख रुपये या ठिकाणी दिलं जाईल। आता या योजनेचा जर तुम्हाला लाभ घ्यायचा असेल तर तुम्हाला फक्त सक्षम वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिलेला मृत्यूचा दाखला तुम्हाला देणे गरजेचे असणार आहे, तर तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकता। त्यानंतर अटल बांधकाम कामगार आवास योजना शहरी अंतर्गत 2 लाख रुपये या ठिकाणी दिलं जाईल अर्थसहाय्य। फक्त यासाठी तुम्हाला जे आहे प्रधानमंत्री आवास योजनेत पात्र असल्याबाबतचं सक्षम अधिकाऱ्यांनी दिलेला प्रमाणपत्र तुमच्याजवळ असेल तर तुम्हाला या योजनेअंतर्गत 2 लाख रुपये मिळतील। त्यानंतर अटल बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाअंतर्गत जर तुम्ही ग्रामीण भागातून येत असाल तर तुम्हाला 2 लाख रुपये मिळतील। त्या अंतर्गत प्रधानमंत्री आवास योजनेत प्राप्त असल्याबाबतचा सक्षम अधिकाऱ्याने दिलेलं प्रमाणपत्र किंवा प्रमाणित यादी जर तुमच्याकडे असेल तर तुम्हाला या योजनेचा लाभ मिळू शकतो। त्यानंतर बघितलं तर कामगाराचा मृत्यू झाल्यास अंतविधीकरिता 10,000 रुपये मिळतील। त्यासाठी जे बांधकाम कामगार आहेत त्याचं वय 50 ते 60 वयादरम्यान असेल तरच या योजनेअंतर्गत लाभ दिला जाणार आहे। त्यासाठी सक्षम अधिकाऱ्यांनी दिलेला मृत्यूचा दाखला असणे गरजेचे आहे, तरच या ठिकाणी 10,000 रुपये मिळतील। कामगारांचा मृत्यू झाल्यास त्याच्या विधवा पत्नीस अथवा स्त्री कामगारांचा विधूर पतीस या ठिकाणी जे 24,000 रुपये 5 वर्षासाठी मिळतील, म्हणजे प्रत्येक वर्षाला या ठिकाणी 24,000 रुपये मिळतील। यासाठी जे आहेत सक्षम अधिकाऱ्यांनी दिलेला मृत्यूचा दाखला तुमच्याकडे असणे गरजेचे आहे। त्यानंतर बघितलं तर गृहकर्जावरील 6 लाख रुपयापर्यंत व्याजाची रक्कम किंवा 2 लाख रुपयापर्यंतची व्याजाची रक्कम या ठिकाणी जे आहेत मिळणार आहे। त्यासाठी राष्ट्रीयकृत बँकेचे कर्ज घेतल्याबाबतचा पुरावा तुमच्याकडे असणे गरजेचे आहे। कर्ज विम्याची पावती, घरपावती किंवा पत्नीच्या संयुक्त नावे नोंदणी करत असल्याबाबतचा पुरावा या ठिकाणी असणे गरजेचे असेल। तर अशा प्रकारे बघितलं तर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाअंतर्गत विविध योजना ज्या आहेत राबवल्या जातात, पण या योजनांचं योग्य ती माहिती नसल्यामुळे बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाअंतर्गत या योजनेचा लाभ अनेकांना मिळत नाही किंवा घेता येत नाही। तर अशा प्रकारे बघितलं तर या योजनेचा जर तुम्हाला लाभ घ्यायचा असेल तर विविध नमुन्यांचे जे अर्ज आहेत आपल्या टेलिग्राम चॅनल, यूट्यूबच्या डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा लिंक देण्यात आलेले, त्याद्वारे सुद्धा तुम्ही डाउनलोड करून या योजनेचा वेळोवेळी लाभ घेऊ शकता। त्याचबरोबर या योजनेचा लाभ तुम्हाला घ्यायचा असेल तर जवळच्या तुम्हाला जे बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळातील ऑफिस आहे तुमच्या तालुक्यामधील, त्या ठिकाणी जाऊन तुम्ही जे आहेत योग्य ती माहिती मिळू शकता। तर अशा प्रकारे ही एक महत्त्वपूर्ण अपडेट होता। अपडेट कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा। चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा। असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला रोज मिळत जातील। धन्यवाद।